कोकण की मिठास एक बार फिर मुंबईकरों का दिल जीत रही है। सिंधुदुर्ग जिले के कुडार तालुका के रसीला और स्वादिष्ट कटहल इन दिनों बड़ी संख्या में मुंबई की मंडियों में पहुंच रहा है। प्राकृतिक रूप से पके मीठे स्वाद और बेहतरीन गुणवत्ता के कारण कोकण के कटहल की बाजार में जबरदस्त मांग बनी हुई है। स्थानीय किसानों से कटहल 100 से 250 रुपए तक में खरीदा जा रहा है, जिससे उन्हें अच्छा आर्थिक सहारा भी मिल रहा है। गांव-गांव से कटहल इकट्ठा कर टेम्पो और अन्य वाहनों के जरिए रोजाना मुंबई भेजा जा रहा है। फिलहाल कुडार के ग्रामीण इलाकों में कटहल की तुड़ाई और पैकिंग का काम तेजी से चल रहा है, जबकि व्यापारी समय पर माल मुंबई पहुंचाने में जुटे हुए हैं। नमस्कार, मी आनंद बांदिवडेकर. कुडाळ मुळदे येथे माझी बाग आहे. या बागेत मी कोकण प्रॉलिफिक जातीचे 100 झाडं 2016 साली लागवड केली. साधारण 5 वर्षानंतर उत्पन्नाला सुरुवात झाली. काय होतं की हे जे झाड आहे म्हणजे स्पेशली कोकण प्रॉलिफिक हे थोडंसं सस्टेनेबल नाही आहे. म्हणजे गावठी फणसाच्या दृष्टिकोनातून थोडंसं तेवढं मजबूत नाही आहे. तर मागच्या 3-4 वर्षात चक्रीवादळाच्या तडाख्याने यातली जवळजवळ 100 पैकी 50 झाडे उन्मळून पडली किंवा मोडून पडली. परंतु एक मी सांगेन की ही जी जात आहे ही उत्पन्नाला चांगली आहे. एका झाडावर ह्या आता तुम्ही बघताय एक 10 वर्षाची झाडं आहेत. एका झाडावर जवळजवळ 100 ते 150 फणसापर्यंत उत्पन्न येऊ शकतं आणि येतही. परंतु निसर्गाच्या काही चक्रापुढे काही आपण काही करू शकत नाही. तसंच झालं यावर्षी 1.5 ते 2 टनापर्यंतच फणस उत्पन्न आम्हाला मिळालं. मागच्या वर्षी मात्र मी जवळजवळ 12 टन जवळजवळ फणस विक्री केली होती. इथे फार्म हाऊसवरच लोक येऊन घेऊन जातात. आम्ही 12 रुपये प्रति किलो प्रमाणे इथे जागेवर दिली होती. ही जी फणसाची आपल्याकडे लागवड होते तशी काय कोण कमर्शियल लागवड करत नाही. मी आपल्या रस्त्याच्या बाजूने एक शो यावा या दृष्टिकोनातून एक 100 झाडं लावली होती. पण विशेष त्याची काय देखभाल करावी लागत नाही आणि देखभाल काही विशेष न करता किंवा कुठच्याही प्रकारची फवारणी किंवा खताची सुद्धा त्याला काही एकदा 5-7 वर्षानंतर गरज पडत नाही. तुम्हाला ते उत्पन्न देतच राहतं. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला उत्पन्न मिळत राहतं. असं हे फळ तसं फार उपयुक्त फळ आहे आणि आता याच्यापुढे मला वाटतं संशोधन फार मोठ्या प्रमाणात होत चाललंय आणि फणसाला भविष्यात खूप मोठी प्रचंड मागणी येईल एवढं मात्र निश्चित. यावर्षी माझ्याकडे 1.5 ते 2 टनच आलेत. माझ्याकडे माझ्या फॅक्टरीमध्ये तिथे MIDC मध्ये एक 2 झाडं आहेत. तिथे मला त्या 2 झाडावर यावर्षी 100 फणस मिळालेत. ते पण असेच म्हणजे सहज आपली काहीतरी आपलं कोकणी आहे म्हणून लावलेली होती. पण खरंच ह्याला यापुढे ना मला वाटतं कमर्शियल लागवड जर झाली तर फणसाला खूप मोठं डिमांड येईल आणि त्याचबरोबर ज्या प्रत्येक घराच्या आजूबाजूला फणसाची लागवड आहे त्या फणसांनाही डिमांड येऊ शकेल. या फणसाच्या प्रोसेसिंगवर काही इंडस्ट्री आपल्याकडे येणं गरजेचं आहे. कारण मला वाटतं जवळजवळ 60 ते 70% फणस यावर्षी मे बी मोर दॅन दॅट आपले हे उशिरा वटपौर्णिमा हा सण उशिरा आल्यामुळे गळूनच गेलेले आहेत आणि तशा अजून आपल्याकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री फार कमी आहेत.